गोंदिया जिल्ह्यातील वाढत्या अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय अंतर्गत एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले असून सुरक्षा रथ या उपक्रमाचे लोकार्पण जिल्हाधिकारी प्रजित नायर यांच्या हस्ते करण्यात आले। उपप्रादेशिक परिवहन कार्यालय गोंदिया यांच्या वतीने या सुरक्षा रथाचे आयोजन करण्यात आले आहे। या सुरक्षा रथाच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यात जनजागृती केली जाणार आहे। गोंदिया जिल्ह्यात वाढते अपघात रोखण्यासाठी वाहतूक नियमांचे महत्त्व, सुरक्षित वाहन चालवताना हेल्मेट, सीट बेल्टचा वापर तसेच मद्यधुंद अवस्थेत वाहन न चालविण्याचा संदेश या रथाद्वारे नागरिकांपर्यंत पोहोचवले जाणार आहे। सुरक्षा रथ प्रत्येक गावात जाऊन स्थानिक नागरिकांना माहिती देणार असून यामध्ये ऑडिओ व्हिज्युअल साधनांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे। शाळा, महाविद्यालय, बाजारपेठा तसेच सार्वजनिक ठिकाणी जाऊन रथाद्वारे संदेश दिला जाईल। या प्रसंगी जिल्हाधिकारी यांनी सांगितले की वाहतूक नियमांची माहिती व त्यांचे पालन यामुळे अपघाताचे प्रमाण निश्चितच कमी होईल। सुरक्षा रथ हा उपक्रम यासाठी एक प्रभावी साधन ठरेल। या उपक्रमामुळे जिल्ह्यातील नागरिकांमध्ये वाहतूक सुरक्षतेबाबत जागरूकता निर्माण होणार असून वाढत्या अपघातामध्ये घट होण्यास मदत होईल असा विश्वास गोंदियाचे जिल्हाधिकारी प्रजित नायर आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र केसरकर यांनी व्यक्त केला आहे। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज सचिन बनसोड, विदर्भ प्रतिनिधी, गोंदिया। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड वापरा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी साथ देईल। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।